तुमच्या लहानपणी तुमच्या आजूबाजूला एकूण किती कॅन्सरचे पेशंट होते हे तुम्हाला आठवतं का? दूरवर एखादा पेशंट असायचा, पण हल्ली आपल्याला कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामध्ये महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे तो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. यावर शासनाने आता एक लस काढली आहे. HPV असं लसीचं नाव आहे. हा कर्करोग गर्भाशय मुखामध्ये होतो आणि तो ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो, म्हणजेच HPV या व्हायरसमुळे होतो. तुमच्या मुलींना गर्भाशय प्रतिबंधक लस तुम्ही अजून दिली नसेल तर ही माहिती जरूर पहा. या विषाणूंमुळे केवळ गर्भाशयाबरोबरच जननेंद्रियांशी संबंधित कर्करोग देखील होतो. पण ही लस कोणत्या वयोगटासाठी आहे, एकूण डोस किती आहेत आणि याचे फायदे काय काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. HPV लसीकरण सुरू आहे, पण यासाठी एक वयोगट ठरलेला आहे. 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी 2 डोस द्यावे लागतात आणि ते सुद्धा 6 महिन्याच्या अंतराने द्यावे लागतात. वयाच्या 15 वर्षांपर्यंत आणि त्याहून अधिक वयोगटातील मुलींकरता सुद्धा डोस आहेत. त्यावेळी ते 3 डोस द्यावे लागतील. HPVचं महत्त्व नक्की काय आहे? गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी HPV म्हणजेच ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसची लस दिली जाते. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला हा एकमेव कर्करोग आहे. या लसीकरणामुळे संसर्गाविरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होऊ शकते आणि त्याचबरोबर HPVचा प्रसार सुद्धा कमी व्हायला लागतो. 27 ते 45 वयोगटातील महिलांसाठी सुद्धा HPV लस घेणं फायद्याचं ठरणार आहे. पण या लसीचा प्रभाव जसजसं वय वाढल तसतसा कमी होतो, म्हणजेच 27 ते 45 वयोगटातील महिलांसाठी इतकी प्रभावशाली ही लस ठरणार नाहीये. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.